आणि दुर्योधनाला समजावून सांगितलं जगातला सगळ्यात पहिला शांतीदूत गोपाल कृष्ण. त्याच्यानंतर बरेच शांतीदूत आले गेले. 62 पासूनचा इतिहास आहे. भारत चीन आक्रमण, चीनचं आक्रमण झालं. बरेच शांतीदूत आले आणि गेले. युद्ध व्हायची थांबली नाही, लढाया थांबल्या नाही, आजपर्यंत चालूच आहे. पण गोपाल कृष्णांनी खूप समजूत घातली दुर्योधनाची. सगळे उपाय थकले. दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना पांडवांची फार अपेक्षा नाही रे बाबा. कौरव पांडवांच्या मध्ये हे जे युद्ध तुम्ही आता सुरू करणार आहात कुरुक्षेत्रावर, ते युद्ध टाळता आलं तर बघ. पांडवांची जास्त अपेक्षा नाही. 5 गावं मावतील एवढी जमीन पांडवांना दे आणि मोकळा कर. दुर्योधन म्हणाला, काय म्हणलास कृष्ण? 5 गावं मावतील एवढी जमीन पांडवांना? 5 गावच काय? अरे हट, सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन पांडवांना मिळू देणार नाही. जा म्हटलं, काय करायचं ते कर. भगवंत म्हणाले, भोगा मग आपल्या कर्माची फळं. निघाले भगवंत तिथून. आणि गोपाल कृष्ण कुठे आले? अहो, वसवली होती द्वारका नगरी. बरं, सुवर्ण नगरी, सोन्याची द्वारका होती. रस्त्यावर स्फटिका माणकं पसरलेली, सुगंधयुक्त वारं वाहत होतं. सवत्स गायी फिरत होत्या. बरं, माझा शब्द नीट ऐका, सवत्स गायी. कारण गोपालन, गो संवर्धन आणि गो रक्षण हा ज्यांचा छंद होता, ते भगवंत द्वारकेमध्ये सवत्स गायी फिरतायत सगळीकडे. अलीकडे गोहत्या प्रतिबंधक कायदा लागू झालाय, पण कायद्याचं राज्य बेकायदेशीरपणे चालवणारी बरीच माणसं समाजामध्ये असल्यामुळे गायींची हत्या सर्रास होतीये. कत्तलखान्यांची संख्या वाढते. कशासाठी आम्ही भगवंताचे भक्त म्हणून घ्यायचं? बोला. द्वारकेमध्ये भगवंत आले आणि एके दिवशी द्वारकेतली पहाट आणि त्या पहाटेच्या प्रसंगी मंद सुगंधयुक्त वारं वाहतंय. भूपाळीचे स्वर कानावर पडतायत. आणि काय द्वारकेतलं वातावरण होतं? घनश्याम सुंदरा श्रीधरा, घनश्याम सुंदरा, घनश्याम सुंदरा श्रीधरा, अरुणोदय झाला, उठील वनवाणी, वनवाणी, उठील वनवाणी, उदया घरी मित्र आला, घनश्याम सुंदरा. सुगंधयुक्त वारं त्या द्वारकेमध्ये वाहत आहे. आणि अशा पहाटेच्या प्रसंगी त्या द्वारकेमध्ये भगवंताचा एक निष्ठावंत भक्त आला. बरं, पहाटेच्या वेळी रथामध्ये बसून आला. आणि रथामध्ये स्वार झालेला तो क्षत्रिय द्वारकेच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केला. मात्र रथातून खाली उतरला का? भगवंतावर प्रचंड सद्भाव होता, निष्ठा होती. म्हणाला, भगवंताच्या द्वारकेत आपण आलोय, रथात बसून कसं जायचं? रथातनं खाली उतरला. कशी होती द्वारका? नारदीय कीर्तनामध्ये साकी नावाचं एक वृत्त आहे. कशी होती द्वारका? जुन्या कीर्तनकारांनी वर्णन केलंय. अमरावती समाना द्वारावती, अमरावती समाना द्वारा, अमरावती समाना द्वारावती पुरी कनकाची, हा अमरावती समाना द्वारावती पुरी कनकाची, बिलोबी दिव्य राजधानी, बिलोबी दिव्य
नगरीमध्ये पहाटेच्या प्रसंगी तो क्षत्रिय आलाय रथात बसून. रथातनं खाली उतरला, द्वारकेची धूळ मस्तकाला लावली आणि गोपाल कृष्णांच्या विषयीचं अतीव प्रेम हृदयामध्ये. त्याला बघून सगळ्यांना आनंद झाला. सकाळी सकाळी याचा चेहरा बघायला मिळाला. वा वा, काय भाग्य. आपल्याकडे पण असतं, सकाळी सकाळी बरा चेहरा समोर दिसला तर आपल्याला खात्री असते दिवस आजचा चांगला जाणार. त्याला बघून सगळ्यांना आनंद झाला. द्वारकेतल्या मंडळींना, जे लहान होते ते याला वाकून नमस्कार करत होते, जे मोठे होते त्यांना हा नमस्कार करतोय, जे समवयस्क आहेत ते आलिंगन देत आहेत. सगळा शिष्टाचार पार पडतोय. जसा पुरुष वर्गाला आनंद झाला तसा द्वारकेतल्या स्त्री वर्गाला सुद्धा आनंद झाला. कसा? सुभाषितकार म्हणाले, काय काव्य आहे बघा, जुनं काव्य बरं का. आताचं काव्य न ऐकण्यासारखं, न वाचण्यासारखं, आधुनिक कवींचं काव्य. पण म्हणाले काय काव्य पूर्वीचं. हे तुम सुभद्रा हरणे म्हणाले. त्याला बघून द्वारकेतल्या सगळ्या स्त्रियांना आनंद झाला आणि त्या स्त्रिया घराघरातल्या अशा खिडक्या होत्या, गवाक्ष, त्या गवाक्षांमधून असं खाली बघत होत्या त्याला आणि त्यांना एवढा आनंद झाला. हे तुम सुभद्रा हरणे या बुद्धिम हृदय कुरुतेना गवाक्ष